क्वेश्चन काय आहे बघा. द स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ इलेक्ट्रॉड. इलेक्ट्रॉड दिलाय. इलेक्ट्रॉड कोण आहे? Zn2 प्लस aqueous. त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे? 0.02 मोलार. सिंगल वर्टिकल लाईन, झिंक इन विथ स्टेट, सॉलिड स्टेट. ह्याचं E नॉट Zn दिलंय. किती आहे E नॉट Zn? -0.76 वोल्ट. कॅल्क्युलेट द सेल पोटेन्शियल. मग EZn इज इक्वल्स टू काय असणार आहे? E नॉट Zn. टेम्परेचर दिलेला नाही इथं बघा. टेम्परेचर दिलेला नाही. टेम्परेचर दिलेला नाही तर काय कन्सिडर करायचा? 298 केल्विन. दिलेलं नाही ना इथे टेम्परेचर कितीला घडते. त्यामुळे टेम्परेचर दिला नसेल तर 298 केल्विनच कन्सिडर करायचं. मग E नॉट Zn इज इक्वल्स टू 0.0592 अपॉन काय येणार आहे तर N. लॉग टू द बेस 10. प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन कोण असणार आहे तर Zn2 प्लस aqueous. आणि रिएक्टंट कॉन्सन्ट्रेशन 1. कारण ह्याची रिएक्शन जी असणार आहे ती ऑक्सिडेशन का रिडक्शन? सॉरी रिडक्शन पोटेन्शियल. ऑक्सिडेशन पोटेन्शियल उलट येते. रिडक्शन पोटेन्शियल आहे. मग रिडक्शन पोटेन्शियलला काय असते? Zn2 प्लस aqueous प्लस 2 इलेक्ट्रॉन gives what? Zinc in which state? Solid state. सो इथं काय येणार आहे? लॉग टू द बेस 10. प्रोडक्ट तर एक 1च येणार, काहीच येणार नाही. रिएक्टंट काय येणार आहे तर Zn2 प्लस. मग EZn इज इक्वल्स टू E नॉट Zn मायनस 0.76 मायनस 0.0592 अपॉन 2 log to the base 10 1 upon Zn2 plus 0.02 मोलार. 0.02 म्हणजे 2 into 10 raised to -2. -2 वर जाऊन +2 म्हणजे 100 डिवायडेड बाय 2. 100 डिवायडेड बाय 2 म्हणजे 50. 100 डिवायडेड बाय 2 म्हणजे काय केलं लक्षात येते का? 0.02 आहे. 0.02 आहे तर 2 into 10 raised to -2. वरती गेला -2 +2 झाला. सो इथं काय येणार आहे? -0.76 मायनस 0.0296 लॉग टू द बेस 10 काय येणार आहे तर 50. 50 तो 0 मध्ये लॉग किती असते? 1 पॉइंट येणार कारण 50 आहे ना. लॉग टू द बेस 10 50 1.6990. परत ह्या दोघांचा लॉग ऍड अँटीलॉग आणि मग मायनस मायनस बिकम. समजते काय करायचंय? करा. व्हॅल्यू सांगा. हा -0.76 मायनस ह्या दोघांचं 5 म्हणजे 0.05029 मायनस मायनस बिकम प्लस. किती येते व्हॅल्यू? -0.8101 81029 वोल्ट. 0.0503 म्हणजे 29. हे 29 आहे ना, त्याला 30 लिहू शकतो. काय हे? हा मग 0.05303 घ्या. 503 येते ना. हा ह्याचं -0.8109 वोल्ट म्हणजे 3 येईल माझ्या मते. ठीक आहे. हा वाला क्वेश्चन घ्या. व्हॉट इज द स्टँडर्ड सेल पोटेन्शियलचा पटकन ना. व्हॉट इज द स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ द रिएक्शन विचारले.
व्हॉट इज द स्टँडर्ड सेल पोटेन्शियल ऑफ द रिॲक्शन. ह्यामध्ये ऑक्सिडेशन कोणाचं होतं आणि रिडक्शन कोणाचं होतं हे माहित असायला पाहिजे आपल्याला. आता इथं काय आहे, 3 टाइम्स निकेल इन द सॉलिड स्टेट प्लस काय आहे तर 2 टाइम्स Al3 प्लस इन द aqueous स्टेट. त्याचं मोलर कॉन्सन्ट्रेशन 1 मोलर आहे, ठीक आहे. गिव्स व्हॉट 3 टाइम्स निकेल 2 प्लस in the aqueous state plus 2 times aluminium in which state solid. हे बघा, ह्या निकेलचं ऑक्सिडेशन नंबर 0 आहे आणि इथं अल्युमिनियमचं ऑक्सिडेशन स्टेट +3 आहे. इथं निकेलचं ऑक्सिडेशन स्टेट +2 आहे आणि इथं अल्युमिनियमचं ऑक्सिडेशन स्टेट 0 आहे. 0 to +2 काय झालं? 0 to +2 ऑक्सिडेशन नंबर इनक्रीज. मग इथं काय येणार आहे? इनक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. मग इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर झालं तर काय होत असते तर ऑक्सिडेशन +3 to 0 +3 to 0 काय आहे? डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर रिडक्शन असते. मग ई नॉट एनॉड कोण असणार आहे? एनॉड ज्याचं ऑक्सिडेशन होते. सो ई नॉट एनॉड म्हणजे ई नॉट कोण असणार आहे? Ni. किती आहे ई नॉट Ni ची व्हॅल्यू? -0.25. आणि ई नॉट कॅथोड, ई नॉट कॅथोड इज इक्वल्स टू ई नॉट Al. ई नॉट Al -1.667. सो ई नॉट सेल is equals to E naught cathode minus E naught काय आहे तर एनोड. सो कॅथोडची व्हॅल्यू किती आहे बाळांनो? -1.66 व्होल्ट आहे. मायनस ई नॉट एनोड किती आहे? सॉरी, हा बरोबर, -0.25. सो -1.66 मायनस मायनस बिकम प्लस. सो इथं काय येणार आहे? 6 - 5 1. 6 - 2 काय येणार आहे तर 4 आणि इथं 1 -1.41 व्होल्ट. हे बघा, तुमचा ई नॉट सेल इथं निगेटिव्ह येते की नाही, म्हणजे ही रिॲक्शन स्पॉन्टॅनियस नाहीये. जर तुमचा ई नॉट सेल निगेटिव्ह आला म्हणजे रिॲक्शन स्पॉन्टॅनियस नाहीये, म्हणजे तो गॅल्व्हनिक सेल म्हणून ऍक्ट करू शकत नाही. तुमची ई नॉट सेलची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल तरच रिॲक्शन स्पॉन्टॅनियस म्हणजेच गॅल्व्हनिक सेल. गॅल्व्हनिक सेल केमिकल चेंजेस जनरेट इलेक्ट्रिसिटी. जेव्हा तुमचा ई नॉट सेल निगेटिव्ह येत आहे ना, म्हणजे इट शुड ऍक्ट ॲज अ इलेक्ट्रोलायटिक सेल. म्हणजे ती रिॲक्शन घडवण्यासाठी तुम्हाला बाहेरून इलेक्ट्रिसिटी द्यावी लागेल. समजते? येस ऑर नो? नोट डाऊन करा, नोट डाऊन करा पटकन. क्वेश्चन काय आहे बघा. Construct a galvanic cell from the electrodes CO3 plus single bond CO and Mn2 plus Mn. ठीक आहे, फाइन. मला पहिला ई नॉट कोबाल्ट लिहून घेते. ई नॉट कोबाल्ट किती आहे सांगा? 1.82 काय आहे तर व्होल्ट. आणि ई नॉट Mn किती आहे? मॅंगनीज ई नॉट Mn -1.18 व्होल्ट. फॉर ई नॉट सेल टू बी पॉझिटिव्ह, जर गॅल्व्हनिक सेल कन्स्ट्रक्ट करायचंय, काय कन्स्ट्रक्ट करायचंय? काय कन्स्ट्रक्ट करायचंय? गॅल्व्हनिक सेलला तुमचा ई नॉट सेल काय असायला पाहिजे तर पॉझिटिव्ह. मग ई नॉट सेल पॉझिटिव्ह साठी ई नॉट कॅथोड काय असायला पाहिजे? मोठा. आणि ई नॉट एनोड काय असायला पाहिजे तर छोटा. मग मला सांगा कोण मोठा आणि कोण छोटा आहे? सो ई नॉट कोबाल्ट is greater than E naught काय आहे तर Mn. So your E naught cobalt will act as a cathode and E naught Mn will act as a anode. Yes or no? So for that, if cobalt is acting as a cathode and E naught Mn is acting as a anode, reaction कशी असणार आहे? Mn
manganese in the solid state gives Mn2 plus 2 electron. This is oxidation half equation. परत cobalt 3 plus आहे. CO3 plus 3 electron gives cobalt in which state? Solid. This is a reduction half equation. Loss should be equal to काय असायला पाहिजे? Gain. म्हणून ह्याला मल्टिप्लाय बाय काय करणार आहे? 3 आणि ह्याला मल्टिप्लाय बाय काय करणार आहे तर 2. हे कॅन्सल झालं. So 3Mn plus 2 times CO3 plus gives what? 3Mn2 plus 2 times cobalt in the solid state. This is the cell reaction. Which reaction it is a? It is a which reaction? Cell reaction. ठीक. मग इथं बघा तुम्हाला सेल फॉर्म्युलेट करायला सांगितलं ना. मग हु इज ऍक्टिंग एज अ एनोड? मॅंगनीज. हु इज ऍक्टिंग एज अ कॅथोड? कोबाल्ट. सो इथे लिहिताना काय लिहिणार आहे? manganese in the solid state, single vertical line, Mn2 plus in the aqueous state. Concentration दिले का manganese? नाही दिले. हे anode झालं. डबल वर्टिकल लाईन सॉल्ट ब्रिज दाखवते. परत काय असणार आहे तर कोबाल्ट 3 प्लस काय दाखवणार आहे तर aqueous इन सिंगल वर्टिकल लाईन, कोबाल्ट इन विच स्टेट? सॉलिड स्टेट. आणि मग तुमचा ई नॉट सेल. ई नॉट सेल काय असणार आहे तर ई नॉट केथोड मायनस ई नॉट काय असणार आहे तर एनोड. कॅथोड 1.82 वोल्ट मायनस ई नॉट एनोड minus 1.18. So 1.82 minus minus become plus 1.18. So इथं काय येणार आहे? 2 plus 10, 8 plus 1, 9 plus 1, 10. 3 येते का बघा परफेक्ट व्हॅल्यू त्याची. 3 वोल्ट येते का बघा. नोट डाऊन करा. नोट डाऊन करा. ये वाला 119. पेज नंबर 119 मधलं घ्या. 119 मधलं हा वाला घ्या. कॅल्क्युलेट द EMF ऑफ द सेल. क्वेश्चन काय बघा. कॅल्क्युलेट द EMF ऑफ द सेल. ओके. आणि सेल दिलाय. मग सेल वरने तुम्हाला सेल रिएक्शन फॉर्म्युलेट करणं खूप गरजेचं आहे. सो काय आहे? झिंक इन द सॉलिड स्टेट, सिंगल वर्टिकल लाइन Zn2 प्लस इन द aqueous स्टेट, कॉन्सन्ट्रेशन 0.2 मोलार आहे. डबल वर्टिकल लाइन H प्लस इन द aqueous स्टेट, कॉन्सन्ट्रेशन किती आहे तर 1.6 मोलार आहे. सिंगल वर्टिकल लाइन H2 in the gaseous state, 1.8 atmospheric pressure, single vertical line platinum. कैटलिस्ट नहीं है क्या हुआ? इनर्ट इलेक्ट्रोड है वो. हम लोग को रिएक्शन पार्टिसिपेशन चाहिए होता है ना, तो हाइड्रोजन गैस से लिबरेट होगी या फिर H प्लस आयन H में कन्वर्ट होगा, H प्लस आयन H2 में कन्वर्ट होगा या फिर H2 H प्लस आयन में कन्वर्ट होगा. इसके लिए जो सरफेस लगेगा उस सरफेस के लिए हम लोग ऐसा इलेक्ट्रोड यूज करते हैं जो वो रिएक्शन में पार्टिसिपेट करेगा नहीं. सो दैट इज इनर्ट इलेक्ट्रोड. प्लॅटिनम इज अ इनर्ट इलेक्ट्रोड. इट इज अ गॅस इलेक्ट्रोड. जेवढे काही गॅसेस लिबरेट होतात ना किंवा ऑक्सिडाइज होतात किंवा रिड्यूस होतात ते प्लॅटिनमच्या सरफेस वरती होतात. कारण प्लॅटिनम त्यावेळी रिएक्शन करत म्हणजे त्या रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट करत नाही. तो फक्त सरफेस प्रोव्हाइड करतो ती रिएक्शन घडण्यासाठी. तो फक्त सरफेस प्रोव्हाइड करतो ती रिएक्शन घडण्यासाठी. बरं ठीक आहे. हा आपल्याला सेल फॉर्म्युला दिलेला आहे आणि टेम्परेचर दिले 25 डिग्री सेल्सिअस.
बरं, E0 Zn द्यायला पाहिजे होतं, नाही दिलं. हे बघा, E0 H2 असते ना बाळांनो, हा रेफरन्स इलेक्ट्रोड असतो ना, त्यामुळे E0 H2 0.00 व्होल्ट असते. नाही दिलं तरी पण लक्षात ठेवायचं यापुढे. कधीही रिॲक्शन मध्ये H प्लस आयन आहेत, म्हणजे E0 H2 किती आहे तर 0.00 व्होल्ट आहे. नेक्स्ट E0 Zn, E0 Zn किती असते तर 0.763 व्होल्ट. किती व्होल्ट असते? मायनस. इलेक्ट्रोड पोटेन्शियल निगेटिव्ह असते E0 Zn ची. द्यायला पाहिजे होती, नाही दिलेली. मे बी त्यांनी म्हटलं असेल की टेक्स्टबुक आहे त्यातून रेफर करून घ्या. तर E0 H2 किती आहे तर 0.0 व्होल्ट आणि E0 Zn किती आहे तर -0.763 व्होल्ट. सगळ्यात पहिला सेल रिॲक्शन लिहायची. एनोड कोण आहे? झिंक. आणि कॅथोड कोण आहे? हायड्रोजन. सो झिंकचं ऑक्सिडेशन होते. Zinc in the solid state gives what? Zn2 plus 2 electron. This is oxidation half equation occurring at anode. मग नेक्स्ट काय आहे तर 2H plus 2 इलेक्ट्रॉन. लॉस शुड बी इक्वल टू गेन म्हणून पहिल्यापासून मी 2H प्लस घेतलं. 2H plus 2 इलेक्ट्रॉन काय देते तर H2 कोणत्या स्टेट मध्ये देते? गॅशियस स्टेट मध्ये. ज्याचं प्रेशर किती आहे तर 1.86. This is which reaction? Reduction half equation and it is what? कॅथोड. आणि ह्या दोघांना काय केलं? ऍड केलं तर ओव्हरऑल रिॲक्शन मिळते. ओव्हरऑल रिॲक्शन झिंक इन द सॉलिड स्टेट plus 2H plus in the aqueous state gives Zn2 plus in the aqueous state plus H2 in the which state? Gaseous state. समजते? So E0 cell. E0 cell is E0 cathode minus E0 काय आहे तर एनोड. सो E0 कॅथोड, कॅथोडची व्हॅल्यू किती आहे 0.00 व्होल्ट मायनस E0 एनोड मायनस 0.763 व्होल्ट. सो मायनस मायनस बिकम प्लस. सो हा काय येणार आहे तर 0.763 काय येणार आहे तर व्होल्ट. हा E0 सेल आला. काय आला हा? येस. आता आपल्याला फाइंड काय करायचं आहे तर ई सेल. मग ई सेल साठी काय असते तर ई सेल इज इक्वल्स टू E0 सेल minus 0.0592 upon n log to the base 10 product concentration upon काय असणार आहे तर reactant concentration. So E0 cell किती आहे 0.0763 व्होल्ट. E0 cell 0.763 व्होल्ट minus 0.0592 अपॉन n ची व्हॅल्यू काय आहे तर 2. लॉस आणि गेन किती इलेक्ट्रॉनचं झाले 2. लॉग टू द बेस 10. आता प्रोडक्टला कोण कोण आहेत बघा. प्रोडक्टला Zn2 प्लस पण आहे काय आणि हायड्रोजन गॅस पण आहे, म्हणजे Zn2 प्लस इंटू पार्शियल प्रेशर ऑफ काय येणार आहे तर H2 प्रोडक्ट साइडला. रिएक्टंट साइडला काय आहे तर H प्लस आहे आणि H प्लस रेज टू काय आहे तर 2. मग इथं काय येणार आहे परत 0.763 व्होल्ट minus 0.0296 log to the base 10. Zn2 plus ची व्हॅल्यू किती आहे तर 0.2 मोलार इंटू पार्शियल प्रेशर ऑफ हायड्रोजन किती आहे तर 1.8 डिवायडेड बाय H प्लस 1.6 इंटू 1.6. ह्याला फॉर्म्युलेट करून सॉल्व्ह करावं लागणार आहे. 0.763 व्होल्ट मायनस 0.0296 लॉग टू द बेस 10. ह्याचे पण 2 डेसिमल शिफ्ट करा, ह्याचे पण 2 डेसिमल शिफ्ट करा. म्हणजे 18 1 जा 18, 18 2 जा काय येणार आहे तर 36, 16 16 जा 256 सॉरी 256. आता एक काम करा, ह्याचं रेसिप्रोकल करा. काय करा? रेसिप्रोकल जर हे केलं तर इथं मायनसची साइन काय होणार आहे प्लस. सो इथं काय येणार आहे तर 0.763 व्होल्ट मायनसच्या जागी काय येणार आहे प्लस 0.0296 लॉग टू द बेस 10 256 अपॉन काय येणार आहे तर 36. ह्याला डिवाइड करा 2 ना.
2 1 जा 8 जा, परत 2 1 जा 2 2 जा, 2 किती जाणार आहे? 2 8 जा 16, परत हे किती जाणार आहे तर 2 9 जा, मग हा किती जाणार आहे तर 6 जा आणि किती जाणार आहे तर 4 जा, मग 64 आहे ना. इथं बघा मी काय सांगते, 64 कशाचं क्यूब असते? 64 4चा क्यूब असते किंवा 8चा काय असते तर स्क्वेअर. मग 4चा जर तो क्यूब असते म्हणजे 3 इंटू लॉग टू द बेस 10 ऑफ 4 म्हणजे 0.60 काय करायचं 21 मायनस 9चं लॉग म्हणजे 3चा स्क्वेअर असतो ना, म्हणजे 2 इंटू 0.4771 असं लॉग बघू शकताय तुम्ही. आलं का? मग ह्याचा लॉग बघा, ह्याचा लॉग बघा, सबस्ट्रॅक्ट करा. अँटी लॉग वगैरे घ्यायचं नाही, हा डायरेक्ट शेवटी कधी हे दोन्ही व्हॅल्यू जे येतील ते मला फक्त सॉल्व्ह करून सांगा की हा एक मिनिट 0.763 वोल्ट प्लस 0.0296 किंवा डायरेक्टली तुम्ही 64 आणि 9चा लॉग जरी घेतला तरी चालतंय, लॉग टेबल वापरताय तुम्ही. सीईटीला असं करावं लागणार, 4चं क्यूब आणि ह्याचं स्क्वेअर 3चं स्क्वेअर घ्यावं लागणार, नाहीतर डायरेक्टली 64चा लॉग बघा. हा होय हो हो, मग एक काम करा 64चा लॉग बघा आणि 9चा लॉग बघा आणि सबस्ट्रॅक्ट करून मला व्हॅल्यू सांगा किती येते. म्हणजे ह्याची व्हॅल्यू, ही व्हॅल्यू 0.8521 येते बाळांनो. हे जे मी केले इकडं 8521 येते. आता काय करा 0.763 वोल्ट प्लस ह्या दोघांचा लॉग 0.0296 प्लस 0.8521 चा लॉग बघा, ऍड करा, अँटी लॉग बघा काय येते. $0.02522 किती येते बघा फायनल आन्सर. सॉल्व्ह करा. हे दोन्ही ऍड करून ही व्हॅल्यू 0.02522 0.78522 0.7852 समझ में आया ये वाला क्वेश्चन? यस और नो? आलं लक्षात? ठीक, चल थांबूया, पुढच्या लेक्चरला बघूया पुढचं क्वेश्चन. उद्या